छत्रपती संभाजीनगर भाजपाच्या प्रचार कार्यालयात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड राडा घातलाय। आपण बघतोय हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाच्या वतीने या ठिकाणी प्रचार कार्यालय उभारण्यात आलं होतं। मात्र आरपीआयच्या कार्यकर्त्याला उमेदवारी भाजपाकडून देण्यात आली नाही, त्यामुळे जे आहे ते भाजपाच्या कार्यालयात जाऊन आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला गोंधळ घातला, अंगावर पेट्रोल टाकून जे आहे ते आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि बाहेर आल्यानंतर जे आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी लावण्यात आलेला जे आहे ते बॅनर सुद्धा या ठिकाणी फाडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि आता जे आहे ते हे पोलीस यंत्रणा जे आहे ते या सगळ्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात। या ठिकाणी बघतोय हे सगळे कार्यकर्ते भाजपाच्या कार्यालयासमोर एकत्र आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर आरपीआयचे सगळे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेलं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि आपण जर या बाजूला बघितलं तर या ठिकाणी भाजपाच्या प्रचार कार्यालयाबाहेर असं एक बॅनर लावण्यात आलं होतं, ज्यावर भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर आणि प्रचार कार्यालय असा उल्लेख केला होता। मात्र हे संपूर्ण पोस्टर जे आहे ते खालच्या दिशेला फाडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जे आहे ते जागा वाट पाहून जे आहे ते मोठा राडा आज सकाळपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्याची खतखत आपण पाहिली आणि आता हे सगळे आरपीआयचे कार्यकर्ते भाजपा कार्यालयात दाखल झालेत आणि जोपर्यंत अतुल सावे येणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलाय। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।